परिषद जालना तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व बालमित्र, आज या कार्यक्रमासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या स्वागत करते आणि अभिनंदन करते की बालमित्र म्हणून तुम्ही एवढे वर्षापासून एवढं सुंदर काम करत आहे देशासाठी, ही खूप मोठी बाब आहे। बालमित्रची जी संकल्पना आहे ते मला कालची आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी याच्याबद्दल ऐकलं आणि एकूणच मला असं वाटलं की ही जी संकल्पना आहे खरोखर खूपच सुंदर आणि चांगली आहे। आता 2050 गावामध्ये हे राबवण्यात येत आहे अशी माहिती मला मिळालेली आहे। मला असं वाटते की जालना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला हे गोष्टी झालीच पाहिजे। अल्पाजी, आपण हे जे गोष्टी आहे हे प्रत्येक गावामध्ये करूया, कारण आपण एक ज्याच्यासाठी आता काम करत आहोत म्हणजे आपले असे मूल्य जे स्थानांतरण करत आहे याच्यासाठी ऊसतोड कामगार म्हणून जे स्थानांतरण करत आहे, परंतु अशी भरपूर समस्या जे समोर आपले लहान मुलांना जावं लागतो आणि त्याच्यासाठी बालमित्राचे जे सपोर्ट आहे ते खरोखर खूप महत्वाचे आहे। तर मी आपल्या समोर एक प्रश्न येतो की आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे, खूप मोठी यंत्रणा आहे प्रत्येक गावातील, तरीही बालमित्र म्हणजे कशाला पाहिजे ना? त्याचं उत्तर असं आहे की इतर जे लोक आहे ना, बरेच लोक पगारासाठी काम करतात, यांच्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही जे गोष्टी आहे मुलांसाठी काम करत आहे। तुमच्या मनात असं नाही की मला काय भेटणार, तुमच्या मनात कोणाच्या मनात असं नाही, म्हणजे खरोखर जे सांगायचे असते ना, तुम्ही ईश्वराचे काम करत आहे। असं म्हटलं जातं की ईश्वर स्वतः प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही, पण बालमित्र जे आहे त्यांच्या माध्यमातून ईश्वर प्रत्यक्षात आपल्या मुलांसाठी काम करत आहे असं बोललं तरी हरकत नाही। आणि मुलांना मी ही गोष्टी सांगू इच्छितो, तुम्ही युवा आहे, ऍक्च्युली 18 वर्षाच्या नंतरचे सगळे जे लोक आहे 18 ते 29, तर एक गोष्टी लक्षात ठेवा की आयुष्यात ना पैसे कमवण्यासाठी तुम्हाला खूप संधी भेटेल। आता तुमची सुरुवात आहे, हा जे फेज आहे तुमच्यासाठी शिकण्यासाठी आहे। जेवढा जास्त तुम्ही शिकणार तेवढं चांगलं आहे आणि तुम्हाला जे प्रॅक्टिकल अनुभव भेटतात ना गोष्टीमध्ये, म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांची मदत करतात तुम्ही मनापासून करतात त्यांच्यासाठी, तुम्हाला जे गोष्टी भेटतात ना म्हणजे त्याच्यामध्ये एक काय म्हणू शकतो आपण, एक आत्मविश्वास भेटतात की मी इतरांसाठी काम करत आहोत। एक जे आत्मविश्वास आहे, जे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्याचे मोल ते अमूल्य आहे, त्याचे मोलच नाहीये। परंतु मला असं पण वाटते की आपल्यासाठी आम्ही प्रशासन म्हणून काय करू शकतो ते फार महत्वाची बाबी आहे। तर या वर्षी डीपीडीसी मध्ये सुद्धा बालमित्रसाठी आपण काय करू शकतो ते आम्ही बघणार आहोत आणि आपली भरपूर स्कीम्स आहे शासनाची, त्याच्यासोबत सुद्धा आपल्याला कसं कनेक्ट करू शकतो, कारण यापुढे जाऊन आपल्याला समजा स्वतःचे व्यवसाय करायचे आहे, तर व्यवसाय करण्यासाठी कुठली योजना आहे, कुठे आपण कनेक्ट करू शकतो, हे सगळी बाबी आपल्याकडे आहे। तर हे गोष्टी आपण करूया, कोऑर्डिनेट करूया, कनेक्ट करूया, त्याच्यासाठी जे आपल्याला एवढं देत आहे त्याच्यासाठी तर आपण नक्की 5 पटीने आपण त्यांना देऊ, त्याच्यामध्ये काय हरकत नाही। तर तुम्ही मनापासून काम करा, प्रत्येक एक मुलाला आपल्याला वाचवायचे आहे। कुठलाही मुला याच्यामुळे ऊसतोड हे जे व्यवसाय आहे त्याच्यामुळे जे जातात शेतीला जातात त्याचे शिक्षण पासून वंचित राहतात असं होता कामा नये। ही आपली मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी काही जर तुम्हाला गरज असेल, तुम्हाला समजा असं सपोर्ट भेटत नाही, आम्हाला कळवा, आपण एक हेल्पलाईन नंबर त्याचे जे असेल ते आमच्यासोबत पण कनेक्ट करा, त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचवली मग आम्ही बघतो। सीओ मॅडम इथे बसलेले आहेत, एक मुलासोबत आम्ही सगळे उभे आहोत, एक मुलासोबत तुम्हाला जे काही पाहिजे सपोर्ट त्याच्यासाठी आमची देण्याची आमची तयारी आहे। पण एक पण मुलं आपलं कामगार म्हणून शिक्षण पासून वंचित राहायला असं होणार नाही, त्याची दक्षता आपण घेऊ, त्याची तुमची तयारी आहे सगळ्यांची। तर आज मी परत युनिसेफच्या मनापासून आभार मानते, स्वराज सेक्रेट सगळ्यांनी मिळून जे गोष्टी व्यासपीठ उभा केलाय ते त्याचे अभिनंदन करते आणि प्रशासनाच्या वतीने सांगते की आम्ही आपल्या सोबत
काम करणार आहोत आणि हे जे कार्यक्रम आहे पूर्ण जालना जिल्ह्यातील यशस्वी करून आपण टाकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.